नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो, या भारत भूमीमध्ये अनेक थोर महापुरुष होऊन गेले, ज्या महापुरुषांनी या देशाचा इतिहास घडवला. खरं तर मित्रांनो, 2500 वर्षापूर्वी ज्यावेळेस शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, सर्वसामान्य लोकांचं धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर मोठ्या प्रमाणात शोषण केलं जात होतं, अशा वेळेस मित्रांनो, या विषमतेच्या व्यवस्थेविरुद्ध महात्मा गौतम बुद्धांनी आवाज उठवला. आणि महात्मा गौतम बुद्धांनी समाजाला समतेचा, बंधुत्वाचा आणि ज्ञानाचा मार्ग दाखवल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अलीकडच्या फ्रेंच राज्यक्रांती अगोदर जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्त्व देण्याचं काम महात्मा गौतम बुद्धांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, याच मानवतेच्या विचारांवर जगणारी अनेक महापुरुष या भारतभूमीमध्ये होऊन गेली. त्यामध्ये आपल्याला संत कबीरांचं नाव घ्यावं लागतं, जगद्गुरु तुकोबारायांचं नाव घ्यावं लागतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं, क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले यांचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. खरं तर मित्रांनो, याच सर्व महापुरुषांनी मानवतेच्या सेवेसाठी आणि मानवतेच्या रक्षणासाठी संघर्ष केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच मित्रांनो, आज आपण क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले यांच्या जीवनावर संवाद साधणार आहोत. ज्योतिरावांच्या जीवनाबद्दल थोडक्यात माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. खरं तर 11 एप्रिल 1827ला महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावांचा जन्म होतो. आणि मित्रांनो, ज्योतिरावांनी याच जन्म ज्यावेळेस या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाला, त्यावेळेस मित्रांनो, ही महाराष्ट्राची भूमी जातीवादी, वर्णवादी, विषमतावादी व्यवस्थेमध्ये ही महाराष्ट्राची भूमी अडकलेली होती. आणि अशा काळात, अशा वेळेस या विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध ज्योतिरावांनी संघर्ष करायला सुरुवात केली. आणि या महाराष्ट्राच्या भूमीला या विषमतेच्या व्यवस्थेतनं मुक्त करण्याचं कार्य महात्मा ज्योतिरावांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. खरं तर वयाच्या 21व्या वर्षी ज्योतिराव एका उच्चवर्णीय समाजाच्या मित्राच्या लग्नामध्ये जातात. आणि याच लग्नामध्ये काही जातीवादी लोक ज्योतिरावांचा शूद्र म्हणून अपमान करतात. त्या अपमानातून ज्योतिराव पेटून उठतात आणि ज्योतिराव या विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध खऱ्या अर्थानं लढू लागतात. त्यावेळेस ज्योतिरावांच्या लक्षात आलं की जोपर्यंत शिक्षणाची गंगा बहुजनांच्या घरापर्यंत पोचत नाही, शिक्षण घेण्याचा अधिकार जोपर्यंत बहुजनांना आणि स्त्रियांना मिळत नाही, तोपर्यंत समाजामध्ये परिवर्तन होणार नाही, ही गोष्ट ज्योतिरावांच्या लक्षात येते. आणि त्याच वेळेस ज्योतिरावांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी, स्त्रियांच्या शिक्षणासाठी ज्योतिरावांनी शाळा सुरू केल्याचं आपल्याला दिसून येतं. खरं तर बहुजन समाजाला एक संघटित करण्यासाठी, बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यावेळेस ज्योतिरावांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. खरं तर 24 सप्टेंबर 1873ला सत्यशोधक समाजाची बीजं ज्योतिरावांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रुजवली. आणि याच बीजाचं काही काळामध्ये एका रोपट्यामध्ये रूपांतर होतं. याच रोपट्याचं काही काळानंतर एका वृक्षामध्ये रूपांतर होतं. आणि याच वृक्षाचं एका वटवृक्षामध्ये रूपांतर होऊन सत्यशोधक समाजाचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरतं. आणि मित्रांनो, अशा वेळेस या महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य समाजातील लोक ज्योतिरावांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक समाजामध्ये एकत्र येतात. आणि हीच सर्वसामान्य लोक सत्यशोधक समाजाची कार्यकर्ता म्हणून सत्यशोधक समाजाचं कार्य खऱ्या अर्थानं करू लागतात. गावागावामध्ये जाऊन, खेड्यापाड्यामध्ये जाऊन हे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते शेतकऱ्यांना ज्ञानाचा मार्ग सांगू लागले, समतेचे विचार सांगू लागले. अंधश्रद्धेतून आणि अज्ञानातून समाजाला मुक्त करण्याचं कार्य हे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते त्यावेळेस करू लागले. खरं तर याच सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, थॉमस पेन यांचे मानवतावादी विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवल्याचं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, या सत्यशोधक समाजाची काही तत्त्व ज्योतिरावांनी ठरवली होती. पहिल्या तत्वानुसार परमेश्वर एक आहे, तो निर्गुण निराकार आहे आणि त्या परमेश्वराची भक्ती करण्याचा अधिकार सर्वांना आहे. जगातील सर्वच माणसं ही एकाच परमेश्वराची लेकरं आहेत, असं मित्रांनो ज्योतिरावांनी त्यावेळेस ठामपणे समाजालाच नव्हे तर देशाला सांगितलं. आई वडिलांना संतुष्ट करण्यासाठी
जसं मुलाला मध्यस्थाची गरज नाही, तसं परमेश्वराची भक्ती करण्यासाठी कोणत्याही पुरोहिताची किंवा दलालाची गरज नाही, असं ज्योतिरावांनी त्यावेळेस समाजाला सांगितलं. खरं तर मित्रांनो, त्या काळामध्ये बहुजन समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केला जात होता. माणसाच्या याच समाजामध्ये साधं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. चूल आणि मूल एवढ्यापुरता स्त्रियांचं जगणं आणि त्यांचं विश्व मर्यादित होतं. अशा काळामध्ये मित्रांनो 1863 महाराष्ट्रामध्ये एक घटना घडली. आणि मित्रांनो, याच वेळेस काशीबाई नावाच्या एका उच्चवर्णीय समाजातल्या महिलेला एका त्यांच्याच समाजातल्या व्यक्तीनं विधवा असणाऱ्या त्या काशीबाईला फसवलं. आणि मित्रांनो, ही काशीबाई नावाची महिला गर्भोदर होते. आणि मित्रांनो, त्यावेळेस त्या व्यक्तीनं काशीबाईची जबाबदारी घ्यायला आणि तिच्या होणाऱ्या मुलाची जबाबदारी घ्यायला त्या व्यक्तीनं नकार दिला. आणि अशा वेळेस मित्रांनो, ती काशीबाई नवजात जन्म घेतलेल्या त्या मुलाची स्वतःच हत्या करते आणि त्या मुलाला एका विहिरीमध्ये टाकते. काही काळानंतर विहिरीमध्ये टाकलेला तो मुलगा पाण्यावरती तरंगून वरती येतो. आणि मित्रांनो, ही गोष्ट लोकांच्या लक्षात येते. त्यावेळेस त्या काशीबाईंवर कारवाई करण्यात येते आणि अंदमान या ठिकाणी काशीबाईंना काळ्या पाण्याची शिक्षा होते. खरं तर काशीबाई या महाराष्ट्रातील पहिल्या व्यक्ती की ज्यांना एवढी कठोर शिक्षा झाली. आणि म्हणूनच मित्रांनो, ज्योतिरावांनी असा प्रसंग कधीही कोणाच्या बाबतीत घडू नये, अशी वेळ कधीही कोणाच्या वाटेला येऊ नये, म्हणून ज्योतिरावांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. आणि मित्रांनो, याच बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या माध्यमातून ज्योतिरावांनी अनेक लहान मुलांचे प्राण वाचवल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढच्या काळामध्ये मित्रांनो, अशाच एका दुसऱ्या काशीबाईंवर हीच वेळ त्या काशीबाईंवर पुन्हा येते. आणि मित्रांनो, त्या दुसऱ्या काशीबाई स्वतःच्या जीवाची हत्या करून घेण्यासाठी नदीमध्ये जीव देण्यासाठी जाते. आणि रात्रीची ती वेळ होते. आत्महत्या करणाऱ्या त्या काशीबाईला महात्मा ज्योतिरावांनी स्वतः बघितलं आणि ज्योतिरावांनी त्या काशीबाईला वाचवलं. त्या काशीबाईला घेऊन ज्योतिराव स्वतः आपल्या घरी जातात. आणि मित्रांनो, त्या काशीबाईचा सांभाळ स्वतः मातोश्री सावित्रीबाईंनी केला. पुढच्या काळामध्ये त्या काशीबाईला एक मुलगा होतो. त्या मुलाला ज्योतिरावांनी दत्तक घेतलं आणि त्या मुलाचं नाव ज्योतिरावांनी यशवंत असं ठेवलं. त्या मुलाला ज्योतिरावांनी शिक्षण दिलं आणि पुढे तो मुलगा डॉक्टरसुद्धा झाला. अशा प्रकारे मित्रांनो, ज्योतिरावांचं हे समाजासाठी जगणं. खरं तर शेतकऱ्यांवर कशा पद्धतीनं अन्याय होतात, धर्माच्या नावावर धर्माचे ठेकेदार शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं सातत्यानं लुटतात, शेठ सावकार कशा पद्धतीनं अडाणी आणि अज्ञानी शेतकऱ्याला सातत्यानं लुटत राहतात, ही सर्व माहिती शेतकऱ्यांना व्हावी, त्यासाठी ज्योतिरावांनी शेतकऱ्यांचा असूड नावाच्या ग्रंथाचं लिखाण केलं. गुलामीत जगणाऱ्या समाजाला गुलामगिरीची जाणीव व्हावी, त्यासाठी ज्योतिरावांनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला. अशा प्रकारे मित्रांनो, ज्योतिरावांचं हे सर्व समाजासाठी जगणं. एवढंच मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.